नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजे एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 1 एप्रिल 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर यासारखे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे की आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीतल देवी. अधिक माहिती जाणून घ्या. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता शीतल देवी कोण आहेत? तर त्या जम्मू काश्मीरमधील एक भारतीय पॅरा तिरंदाज आहेत, जिने जन्मतः हात नसतानाही पायांच्या आणि खांद्याच्या साहाय्याने तिरंदाजी करून हा इतिहास रचलेला आहे. आणि मित्रांनो, शीतल देवी यांना फोकोमिलिया या दुर्मिळ आजारावर मात करत तिने 2024 चे पॅरिस ऑलिम्पिक झाले, त्यामध्ये कांस्य पदक जिंकले आणि आशियाई पॅरा गेम्स झाले, त्यामध्ये सुवर्ण पदक शीतल देवी यांनी जिंकलेले आहे. आणि मित्रांनो, 2023 ला जे आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा झाली, त्यामध्ये शीतल देवीने रौप्य पदक देखील जिंकलेले आहे. आणि भारत सरकारद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार देखील शीतल देवीला 2024 मध्ये मिळालेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, मियामी ओपन 2026 स्पर्धेचे पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यानिक सिन्नर. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, मियामी ओपन 2026 स्पर्धेचे पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर यानिक सिन्नर यांनी जिंकलेले आहे. आणि मित्रांनो, अंतिम सामन्यात त्याने कोणाचा पराभव केला? तर झेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेका याचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. आणि मित्रांनो, सिन्नरने त्याची मोसमात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन दोन्ही जिंकून सनशाईन डबल पूर्ण करण्याचा मान मिळवलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी यानिक सिन्नरने इंडियन वेल्स देखील जिंकलेले आहे आणि यावेळेस मियामी ओपन हे देखील जिंकलेले आहे. त्यामुळे सनशाईन डबल पूर्ण करण्याचा मान यानिक सिन्नर यांनी मिळवलेला आहे. आणि मित्रांनो, ही स्पर्धा 15 ते 29 मार्च 2026 दरम्यान फ्लोरिडातील हार्ड रॉक स्टेडियमवर पार पडली. कुठली? मियामी ओपन स्पर्धा. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, मियामी ओपन 2026 स्पर्धेचे महिला एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्याना सबालेंका. मित्रांनो, मगाशी आपण पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद बघितले, आता आपण महिला एकेरी गटाचे विजेतेपद बघूयात. कोणी जिंकले? तर आर्याना सबालेंका यांनी जिंकलेले. तर अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, मियामी ओपन 2026 स्पर्धेचे महिला एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर्याना सबालेंका यांनी जिंकले. आणि याने कोणाचा पराभव केला? तर अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा 6-2, 4-6 आणि 6-3 अशा सेटमध्ये पराभव करून हे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि मित्रांनो, 2 आठवड्यापूर्वीच इंडियन वेल्स जिंकल्यानंतर मियामी ओपन जिंकून सबालेंकाने दुर्मिळ अशा सनशाईन डबल देखील पूर्ण केलेले आहे. तर मित्रांनो, 2 आठवड्यापूर्वी झालेल्या इंडियन वेल्स देखील आर्याना सबालेंकाने जिंकलेले आहे आणि आता मियामी ओपन जिंकून सनशाईन डबल हे पूर्ण केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, विदर्भातील पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, विदर्भातील पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट अमरावती येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, विदर्भातील हा पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट आहे आणि तो अमरावतीमध्ये उभारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या अत्याधुनिक प्लांटमुळे काय होणार आहे? तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि ऑटोमेशनचा प्रत्यक्ष अनुभव या रोबोटिक बॉटलिंग प्लांटमुळे घेता येणार आहे. आणि तो कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर अमरावती येथे सुरू करण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, वन उत्पादनासाठी
हे प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते आंध्र प्रदेश हे ठरलेले आहे. आता हे काय आहे हे प्रमाणपत्र तर भारत सरकारच्या भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजनेअंतर्गत हे प्रमाणपत्र दिले जाते. आणि मित्रांनो या प्रमाणपत्राचा उद्देश काय आहे तर वने आणि कृषी वनीकरण उत्पादनांच्या शाश्वत व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि आता आंध्र प्रदेशला का देण्यात आलेले आहे हे प्रमाणपत्र तर आंध्र प्रदेशने कॉफी, रबर, लाकूड, बियाणे आणि तेल यासह एकूण 1035 उत्पादनांच्या मूल्यांकनासाठी अर्ज केलेला होता. त्यामुळे या वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र आंध्र प्रदेश राज्याला मिळालेले आहे. तर मित्रांनो आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एन चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आणि आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे तर अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे 49व्या युनिक सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे यजमान राज्य कोणते आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिक्कीम. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो 49वे सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 साठी सिक्कीमची यजमान म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो ही स्पर्धा 19 वर्षांखालील आणि वैयक्तिक आणि सांघिक यासाठी खेळली जाणार आहे. आणि ही चॅम्पियनशिप कधी आयोजित केली जाणार आहे तर 14 ते 21 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. आणि मित्रांनो ह्याचे आयोजक कोण आहेत तर ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अधिपत्याखाली आयोजित केली जाणार आहे. कुठे आयोजित होणार आहे मित्रांनो ही स्पर्धा तर सिक्कीम या राज्यात आयोजित केली जाणार आहे. तर मित्रांनो आता सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे तर गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे मार्च 2026 मध्ये युथोलिया जुबिनगार्गी या फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर अलीकडेच ही नवीन प्रजाती अरुणाचल प्रदेशातील लेपाराडा जिल्ह्यातील बासार भागातील निम सदाहरित जंगलमध्ये आढळलेली आहे. तर मित्रांनो हे युथोलिया जुबिनगार्गी फुलपाखरू कुठे आढळलेले आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये आढळलेले आहे. आता हे नाव कोणाच्या सन्मानार्थ देण्यात आलेले आहे तर प्रसिद्ध आसामी गायक आणि सांस्कृतिक आयकॉन असणारे जुबिन गर्ग यांच्या सन्मानार्थ या प्रजातीला जुबिन गार्गी असे नाव देण्यात आलेले आहे. आता मित्रांनो अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आता मित्रांनो हे कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे तर मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना मध्य प्रदेश मध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मार्फत सुरू केलेली ही एक योजना आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजनेचा तर स्थानिक तरुणांना स्वयंपूर्ण बनवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता मित्रांनो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषवण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पवन कुमार चामलिंग. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषवण्याचा विक्रम सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. आणि मित्रांनो त्यांनी 12 डिसेंबर 1994 ते 2019 या काळात सलग 24 वर्षांहून अधिक काळ सुमारे 24 वर्ष 165 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. मित्रांनो सिक्कीमचे हे माजी मुख्यमंत्री होते पवन कुमार चामलिंग आणि त्यांनी एकूण 24 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री राहून सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कोणाच्या पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर. आणि ते सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री होते. 1994 ते 2019 या काळात
24 वर्ष 165 दिवस मुख्यमंत्री म्हणून पवनकुमार चामलिंग राहिले होते आणि त्यांच्या नावावर हा भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषवण्याचा विक्रम आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केली जाते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केले जाते? तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे प्रसिद्ध केले जाते. हे काय आहे तर भारताच्या ऊर्जा क्षेत्रावरील एक व्यापक माहिती संच प्रदान करते. तर मित्रांनो, हे एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया काय आहे तर भारताच्या ऊर्जा क्षेत्राबद्दल माहिती या एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडियामध्ये अहवालामध्ये असते. आणि या प्रकाशनामध्ये काय असते मित्रांनो, तर कोळसा, लिग्नाइट, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यासारखे जे नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत त्यांचे साठे, क्षमता, उत्पादन आणि वापर आणि आयात निर्यात यावर सविस्तर माहिती समाविष्ट करते. थोडक्यात काय तर मित्रांनो, या प्रकाशनामध्ये नवीकरणीय ऊर्जा स्रोतांची सर्व माहिती या प्रकाशनामध्ये असते, जसे की साठे, क्षमता, उत्पादन आणि आयात निर्यात या सर्व माहिती या माहिती प्रकाशनामध्ये समाविष्ट असते. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 1 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10च प्रश्न पाहिलेले आहेत, जे की 10च्या 10 प्रश्न आपल्याला येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये महत्त्वाचे असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर AGU MPSC या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.